ग्रामस्थांना हे नम्र निवेदन, एक नम्र विनंती आहे की त्यांनी समोर ठेवलेल्या खुर्च्यांवर विराजमान व्हावं. आप्पासाहेबांबद्दल बोलताना त्यांनी लावलेली जे रोपट आहे त्या रोपटाची मनापासून काळजी घेणारा कैलासवासी मंदाकिनी ताई भोसले यांनी त्या रोपट्याची काळजी तर घेतली, पण त्याचा विस्तार करण्यासाठी आभार दर्शवले. 5 ऑगस्ट 1989 ते 18 जुलै 2012 या कालावधीत ताईंनी अध्यक्ष म्हणून संस्थेची आणि शाळेची जबाबदारी चोख पार पाडली. त्यांच्या काळातच गावातील शाळा या ठिकाणी सुरू झाली. त्या ठिकाणी जे पंचमहाभूती आहेत त्यामध्ये नानासाहेब कुलकर्णी ते आर्किटेक्ट होते. त्यांच्या वास्तू रचनेमधूनच ही इमारत उभी झालेली आहे. यानंतर मी स्वागत गीत आणि यशस्तवनासाठी जाधव सरांकडे सर्व मान्यवरांच्या सर्व पाहुण्यांचं आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करूयात. या ठिकाणी पाहुण्यांचं आपण स्वागत गीताने करणार आहोत, यशस्तवनाने करणार आहोत. मंत्र
विद्यार्थी मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर शाळेचे कला शिक्षक श्रीमान जाधव सर, राजगुरू नाना आणि नीट हातातील मुली यांचं सादरीकरण अतिशय उत्कृष्ट होतं. धन्यवाद. आज 4 ऑगस्ट अप्पासाहेब तथा आनंदनाथ त्र्यंबक भोसले यांचे 35वे पुण्यस्मरण व कृतज्ञता दिवस आपण शाळेमध्ये साजरा करत आहोत. या निमित्ताने माननीय श्रीमान दत्तात्रय बबनराव वारे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक 2015-16 मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे, सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदर नगर तालुका खेड जिल्हा पुणे येथे कार्यरत आहेत. यांचा आपण गौरव या ठिकाणी करणार आहोत. या दिवशी संस्था व शाळेच्या विकासात ज्यांनी अहोरात्र कठोर परिश्रम घेतले त्या सर्वांचे पुण्यस्मरण म्हणजे कृतज्ञता दिवस आज आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. आणि या कार्यक्रमाचे प्रास्ताविक फुलगावचे माजी सरपंच आणि संस्थेचे उपाध्यक्ष श्रीमान नारायणराव खुळे यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. श्रीमान नारायणराव खुळे उपाध्यक्ष फुलगावचे माजी सरपंच यांनी या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करावं. नाव घेत नाही खूप मान्यवर आहे. आणि त्या निमित्ताने या शाळेसाठी ज्या मान्यवर व्यक्तींनी अनेक कष्ट घेतले त्या सर्व व्यक्तींची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. 35 वर्ष आपण हा कार्यक्रम ठेवतो. त्या निमित्ताने एक मान्यवर शिक्षकांना आपण या ठिकाणी बोलवतो आणि त्यांचा सन्मान करतो. गेली 35 वर्ष ही परंपरा अखंड चालू आहे. आज ज्यांना आपण या ठिकाणी बोलवतो आणि आज ज्यांना आपण या ठिकाणी बोलवतो ते दत्तात्रय वारे गुरुजी हे खरं ते आपल्याच माहिती या ठिकाणी आपलं जो काटेगाव नागपूर गाव आहे त्या गावचे आणि देशाच्या दुसऱ्या देशात नाही तर परदेशामध्ये गेलेले त्याचे मान्यवर आज आपल्याला या ठिकाणी लाभलेले. आमच्या आणि इंग्रजी सरांनी त्यांना मुद्दाम या ठिकाणी बोलवलेले आणि त्या निमित्ताने आपण त्यांचा त्या ठिकाणी सत्कार करणार आहोत. गुरुजींना माहीत आहे का ते ह्या परिसरात आहे. महात्मा फुलेच्या काळात ज्या वेळेला देशाची पहिली शाळा पुण्यामध्ये 1842 साली सुरू झाली आणि त्याच काळामध्ये 1807 मध्ये हरी मुलं भरपूर यांनी फुलगावला शाळा सुरू केली की त्यावेळेला फुलगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी ही शाळा झाली. महात्मा फुलेच्या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे देशामध्ये महात्मा फुलेंचं नाव वाजलं आणि त्यापासून लोकांनी प्रेरणा घेतली. परंतु महात्मा फुलेची शाळा अस्तित्वात आहे नाही. पण आमच्या लोकल कुटुंबियांनी सुरू केलेली शाळा त्या शाळेचं वैशिष्ट्य की 162 वर्ष ही शाळा अखंडितपणे आजपर्यंत चालू आहे. आणि दुसऱ्या कुटुंबातल्या व्यक्तींनी एका पाठोपाठ 5 पिढ्यांनी ही शाळा सतत चालू ठेवली. तर एकही उदाहरण आहे की गावामध्ये
त्यांची कुठली शेती नाही, गावामध्ये कुठलाही व्यापार नाही, कुठलंही उत्पन्नाचं साधन नाही. असं असताना केवळ शाळा शिकवायची त्या उद्देशाने गेली 165 वर्ष त्यांनी ज्ञानदानाचं हे काम अखंड चालू ठेवलं. त्या शाळेतून जी काही व्यक्ती बाहेर गेल्या तर त्यांना शाळेचा खूप मोठा आदर होता. या ठिकाणी आमचे गुरुजी आपल्यासोबत जोडले. त्यांना 1969 साली राष्ट्रपती पदवी मिळाली. त्यावेळेस त्या ठरवलं कुठलाही मुलगा नव्हता, त्याचे फोन नव्हते, टीव्ही नव्हता, मोबाईल तर नव्हते. कुठलीही प्रसिद्धीची साधनं नसताना त्या गावामध्ये एक आदर्श शाळा म्हणून त्यावेळेस त्यांच्या आमदार होते अण्णासाहेब बगड, मणिभाई देसाई अशा व्यक्तींनी आग्रह करून त्यांना राष्ट्रपती पदवी आणि त्यांची जी शाळा ही जवळजवळ 80-82 सालापर्यंत आपण प्रत्येक ती खालावली. आणि त्यांनी सांगितलं की ज्यांच्या गरीबाचे होणारे त्या शाळेची तुम्ही काहीतरी करा. ती शाळा गावकऱ्यांचे चालवली, त्याच्या ज्यावेळेला त्याच्या सुद्धा त्यावेळेस गावातले आम्ही सर्व विद्यार्थी होतो, तुम्हाला सर्व त्यावेळेस जात होतो. त्याच्यात आणि घडलं की 41 वर्षापूर्वी संस्था स्थापन केली. आपल्यासाठी त्याचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली 41 वर्षापूर्वी ही शाळा उभारली. इतकं त्यांची जी परंपरा होती, त्यांचे जे विचार होते, त्या विचाराने हे शिक्षण पुढे चालू राहतं ही त्याची अपेक्षा होती. गेल्या 41 वर्षांमध्ये शाळा असेल, वसतिगृह असेल, ITI असेल, अशा प्रकारचं 10 एकर या जागेवर चांगल्या प्रकारची शाळा उभी राहिली. परिसराच्या शिक्षण मिळावं अशा गोष्टी प्रयत्न करण्यात आले. त्याची शाळेचं नाव हे अतिशय चांगलं नाव झालं. शाळेचं अनेक प्रकारे या ठिकाणी चालू आहे. तर अशा या शाळेमध्ये आपण शिक्षण देतो बरोबर, तर हे शिक्षण हे पुण्यातल्या चोवीसं किंवा शहरातल्या 24 मिळावं असं दृष्टिकोनातून आम्ही सातत्यापासून आमचे शिक्षक सारखे प्रयत्न असतात. आणि या प्रयत्नातूनच या ठिकाणी शिक्षकांनी वारीकडून बोलावलं. वारीकडून दुसरं काम तुम्हाला सगळ्यांना माहिती, मी वेगळं सांगायची जरूर नाही. परंतु एखादा माणूस झोपून घेऊन काम केल्यानंतर किती मोठं काम उभं करू शकतो, गोष्टी हे त्यांचं मूर्तिमंत उदाहरण आहे. आपण जादूचे प्रयोग पाहतो, जादूगार असतो, तो हातात माती घेतो आणि जादूची काळजी फिरवल्याबरोबर हात उघडल्याचं त्यातून सोनं निघतो. तर अशा प्रकारचं काम गुरुजींनी एक साधी शाळा, जिल्हा परिषद शाळामध्ये काय असते हे आपण पाहिजे. अजूनही काय ग्रामस्थ सुद्धा आपली मुलं जिल्हा परिषद शाळेत न घालतात, कुठे तरी आणि अशा वेळेला जिल्हा परिषदेची शाळा अधिक बदनाम झाली असते. अशा एका साध्या शाळेमध्ये त्या ठिकाणी फाटक भेट नाही, कुठेही सोयी नाही, एका वाढीची शाळा ती शाळेमध्ये घेऊन त्या शाळेचं नाव लेवलला पोहोचवलं, राष्ट्रीय लेवलला पोहोचवलं. त्याचं अतिशय कालावधीमध्ये केलेलं आहे. मी या ठिकाणी पाहिलं की 12 पुस्तक 11 ते 12 वर्ष 12 वर्षात त्यांनी 12 नाव अख्ख्या देशामध्ये गेलं. आणि त्यांचे काय करतात, त्यांना काय करतात त्यांचं तुम्हाला सांगतील. परंतु कमाल अशी वाटतं की खरोखर आपण झोपून दिलं एखाद्या भावाचं निर्मूलन करणं किती अडचणी येतात ह्या मला माहिती. म्हणजे काही शाळेत संस्थेची स्थापना करून शाळेची शाळेची करायचं, वस्तू सुरू करायचं, किती अडचणी असतात आणि किती विरोध असतो. ग्रामस्थ सरकारी अडचण असतं हे आम्ही सगळं अनुभव दिले, गुरुजी सुद्धा टाकून घेतले. आपल्याकडं सरकारी अधिकारी म्हणजे ज्याला कसं असते आचार्य सेवेत आपण म्हणतो, आचार्य सेवेत सगळं
ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या वाट्याला आले तर त्यातून त्यांनी मार्ग काढून स्वामीवरचं नाव मोठं केलं. त्यातून आता त्यांना ज्यातून गावाच्या अतिशय त्याचं नाव पण मी राहिलं होतं ते एका छोट्या वाडीमध्ये तिथं दोन सुद्धा अशा ठिकाणी पाठवलं. अतिशय त्यांनी झपाट्यानं गेले 6-7 मध्ये असे शिक्षणाचे जागरूक त्यांना म्हणता येतील असे माझ्या ठिकाणी आमच्या सर्व शिक्षकांनी तुम्हाला बोलवलंय. तर माझ्या मुलींचं माझं आपल्याकडे घ्यावं एवढे आणि म्हणून मला स्वागत करतो. आणि निश्चितपणे आमची 25वी पुण्यतिथी आहे. आमच्या 36व्या पुण्यतिथीपर्यंत आमच्यापर्यंत काहीतरी तुमच्या अनेक गोष्टी सुरू होतील याची बळवतो. तुम्ही या माझ्या ठिकाणी आलात आणि तुमच्या खूप राहिले किंवा खूपच कार्यक्रम आहे. आणखी काय कार्यक्रमाला तुम्हाला जायचं असं करून आमच्यासाठी वेळ काढला आणि या ठिकाणी आला पुन्हा स्वागत करतो. धन्यवाद देतो आणि संपवतो. धन्यवाद उपाध्यक्ष. उपाध्यक्षांनी आता सांगितले की आपल्या आप्पासाहेबांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याबद्दल भारताचे 4थे राष्ट्रपती व्ही गिरी यांच्या हस्ते आप्पासाहेबांचा सन्मान झालेला आहे. खरं तर ही गोष्ट आपल्या गावासाठी शाळेसाठी अतिशय घोषणावर आहे. धन्यवाद उपाध्यक्ष. दरम्यान या कार्यक्रमासाठी मल्हारी चौधरी, उत्तमाना भोंडवे तसेच शाळेचे माजी मुख्याध्यापक श्रीमान लोंढे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्या टाळ्यामधून हार्दिक स्वागत करूया. विद्यार्थी मित्रांनो, स्वार्थाला जिथं काळजात छारा नसतो तिथे फक्त निर्व्याज सहकार्याचा पहारा असतो. मनात उत्साहाने डोकेला वारा असतो. जितक्या आग्रहात नम्रतेचा दरारा असतो. ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने वाबळेवाडीच्या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून दिला त्या दिग्गज व्यक्तिमत्वाचा परिचय करून देण्याची विनंती मी प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीमान केतन सर यांना करते. श्रीमान केतन सर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तडजोड ही जीवन आहे. कार्यक्रम पत्रिकेत नाव वेगळं आहे आणि माहिती वेगळ्या कारणासाठी राहावं लागते. हरकत नाही, कार्यक्रम बाहेर होणार होता घेतला. आपण मान्यवरांना प्रथमतः सर्व मान्यवर बसलेले आहे, गावचे पदाधिकारी आहे, सर्वांचं मी माफी मागतो की मी तुम्हाला स्टेजवर आणू शकत नाही. परंतु तरी सुद्धा आपल्या गावाचं भूषण सगळ्यांचं आत्मीय मनातील स्थान जे आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आपल्या सगळ्यांचं मी शाळेच्या वतीने स्वागत करतो. दरम्यान आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण क्षीरसागर सर प्राचार्य उपस्थित आहेत, बर्डे सर वडगाव शिंदेचे मुख्याध्यापक अध्यक्ष मुख्याध्यापक संघ उपस्थित आहेत, श्रीमान जाधव सर सोलापूर हायस्कूलचे उपस्थित आहेत. त्याचनंतर गावच्या आद्य नागरिक मंडळाने साकोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी मुख्याध्यापक कुंभार सर, वाखारे सर आणि लोंढे सर हे उपस्थित आहेत. त्याचबरोबर प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक श्रीमान बांबळे गुरुजी आणि सौभाग्यवती बांबळे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत करतो. आमच्या विनंतीला मान देऊन श्रीमान अण्णा नेहमी तुम्ही असता, तुम्ही आज आलात आणि तुम्ही फोन केल्याच्याही अगोदर आलात, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आम्ही करतो. आपण जोरदार टाळून या सगळ्यांचं स्वागत करूया. त्याचबरोबर श्रीमान जगताप सर प्रशासक आहेत नेताजी भोस हायस्कूल, त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका कुंभार मॅडम उपस्थित आहेत, त्यांचे सहर्ष स्वागत. माजी शिक्षिका वागलकर मॅडम या ठिकाणी आहेत आणि गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच त्याचबरोबर चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांचा मुख्य अध्यक्ष सर्व उपस्थित आहे. आपलं सर्वांचं स्वागत. आता ज्या मुख्य कारणासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे ते कारण म्हणजे ओळख करून देणार. आता ज्याची ओळख आंतरराष्ट्रीय ख्याती झालेली आहे त्याची ओळख एका छोट्याशा शाळेत करून देणं म्हणजे थोडासा सूर्यापुढे दिवा लावण्यासारखंच काम आहे. तरी सुद्धा पुढील पिढीला हे कळलं पाहिजे. तर आपल्या पूर्ण शाळेमध्ये सध्या 800 मुलं आहेत. इथे तुम्हाला एवढे दिसत आहेत आणि तुमच्या पायावर पाय ठेवून पावलावर पाव ठेवून आमचं ऑनलाईन प्रेक्षेपण चालू म्हणजे तुमची टॅबलेट स्कूल होती, आमची ई लर्निंग स्कूल या ठिकाणी होत आहे. प्रेक्षेपण चालू आहे, त्यामुळे वर्गामध्ये शांतता आहे आणि
आणि तुमच्यापर्यंत अशा मुलांचा गोंगाट नाही. पण या पद्धतीने तुम्ही जी टॅबलेट स्कूलची जी संकल्पना 2013 साली तुमच्या शाळेमध्ये राबवली ती आम्ही आता तुमच्या माध्यमात चालण्याचा प्रयत्न करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सरांचं पूर्ण नाव आहे दत्तात्रय गोविंदराव वारे आणि त्यांचं मूळ नाव आहे जातेगाव. आणि या द विजार्ड ऑफ एज्युकेशन, उपाध्यक्ष शब्द अतिशय योग्य वापरला की शिक्षणाचे जादूगार, विजार्ड ऑफ एज्युकेशन यांचा बर्थ कधी झाला तर 2012. त्यांच्यातील शिक्षक बाहेर पडला 2012 साली. आणि जी शाळा 32 मुलांची होती ती शाळा त्याने 3 ते 4 वर्षामध्ये 750 मुलांची केली. ही त्यांची ओळख आहे, ही त्यांची गुणवत्ता आहे, ही त्यांची काम करण्याची पद्धत आहे. आणि मी आता सांगितलं 2012 साली त्यांनी टॅबलेट स्कूल केलं. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातली पहिली शाळा आहे, आपण एक प्रयत्न त्या मार्गाने चालू आहे आपल्या संस्थेचे, ISO मानांकन मिळवणारी पहिली शाळा आहे. साधारणतः क्वालिटी हॅज नो कॉम्प्रोमाइज, गुणवत्तेला काही पर्याय नसतो. आणि तुमची समाजामध्ये तुमची मान्यता कधी निर्माण होती तर तुम्ही ती गुणवत्ता निर्माण केली. तर 200 मुलं, 250 मुलं आणि 2 शिक्षक, या 2 शिक्षकांनी ह्या 250 मुलांचं विशेषतः स्कॉलरशिप सारख्या परीक्षेमध्ये गुणवत्तेतील विद्यार्थ्यांनी त्यांनी राजमान्यता मिळवली. 2 शिक्षक आणि 250 मुलांसाठी काय करू शकतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वारे गुरुजी आहे. त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम त्यांच्या शाळेमध्ये त्यांनी चालू केलेले आहेत. त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड करिक्युलम म्हणजे सर्व समावेशक अभ्यासक्रम त्यांच्या शाळेमध्ये त्यांनी सुरू केलेला आहे. त्याचबरोबर विषय मित्र योजना, मराठी शाळा म्हणल्यानंतर आपल्या लक्षात येतं की एक शिक्षक आणि सगळे विषय एकच शिक्षक वर्ग शिकवले. त्यांनी विषय मित्रासाठी एक संकल्पना राबवली. विषयाचे वर्ग, प्रयोगशाळा, डिजिटल शिक्षण व्यवस्था, सहअध्यायी अध्ययन व्यवस्था, संगीत उपचार, आर्ट अँड क्राफ्ट, बॉटॅनिकल गार्डन, पाणी आणि कचरा व्यवस्थापन, वायफाय युक्त शाळा. आणि सध्या पाऊस पडत आहे, प्रत्येक थेंबाचा मानवी कल्याणाचा उपयोग झाला पाहिजे म्हणून केलेलं रेन वॉटर हार्वेस्टिंग नक्की आपल्या कार्यामध्ये मानाचा पुरावा होणार असेल. त्याचबरोबर पटसंख्या प्रचंड वाढलेली शाळा. तुम्ही पेपरला वाचत असाल की वाबळेवाडीच्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं म्हटल्यानंतर तुम्हाला वेटिंग लिस्ट पासून सुरुवात करायची आहे. वेटिंग लिस्ट किती असते? 4, 8, 10ची नाही, हजारामध्ये असते. आणि हजारामध्ये वेटिंग लिस्ट मधून तुम्हाला शाळेमध्ये प्रवेश घ्यायचं सगळं श्रेय कुणाचं आहे तर वारे सरांचं आहे. असं करत असताना सरांचा संपर्क आटोपलेली त्यांच्या संस्थेशी आला आणि ही शाळा आंतरराष्ट्रीय होती. न्यूयॉर्क या ठिकाणावरून त्यांच्या शाळेमध्ये काही संकल्पना राबवता येतील का या संबंधी सरांनी त्यांना विनंती केली. आणि सरांच्या संकल्पना आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून त्यांनी शाळेमध्ये निर्माण केला. ही खेड्यातील छोटीशी शाळा थोड्या दिवसात संतकारांची शाळा म्हणून देशभर उदयास आली. आज भारतातील पहिली 5 स्टार इको स्कूल म्हणून वाबळेसाठी वाडीकडे पाहिलं जातं. जोरदार टाळ्या आपण त्यांच्या अभिनंदन करूया. सहज उघडणाऱ्या भिंती, डबल लेअर रूफ, पॉलिकार्बोनेट, टेक्सटाईल मेंबर्स वापर केलेले टफ ग्लास रूफ, पाण्याच्या टाक्या आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपण फक्त टीव्हीवर पाहतो ते टफ मैदान त्यांनी वाबळेवाडीमध्ये निर्माण केलं. म्हणजे या पद्धतीने जितकं शक्य होईल त्या सगळ्या क्षेत्रामध्ये ग्रामीण भागातील शाळा ही खाजगी दर्जातील सर्वोत्तम शाळेच्या ही पुढे जाईल या पद्धतीचे प्रयत्न त्यांनी केलेले आहेत. सरांच्या प्रयत्नांना ग्रामस्थांनी प्रचंड साथ दिलेली आहे. त्यामुळे आम्ही संस्थेने ठरवलं आम्ही गावामध्ये सगळ्यांना बोलवलं आजच्या कार्यक्रमासाठी. पण तुम्ही परिस्थिती पाहताय, आमच्याकडे उत्तम असा हॉल नाही सगळ्यांसाठी. त्यानंतर पावसामुळे अनेक शेतकरी वर्गामुळे येता आलेले नाही. परंतु जनसमुदायातून शाळेचा विकास हा त्यांचा मूळ मंत्र आहे. The motto of his educational career is that he used the society in his education career. त्यांच्या करिअर मध्ये सोसायटी आणि आमच्या ते पक्के आहे. आमच्या अध्यक्षांनी उपदेशामध्ये जाते शाळा म्हणजे गाव आहे, गाव म्हणजे शाळा, गावात शाळा आणि शाळेत गाव. आणि या संकल्पनेतून ह्या शाळेचा विकास होत आहे. ही संकल्पना आपल्यापासूनच आम्ही पुढे चालवत आहोत. या शिक्षकांना श्रीमान दत्तात्रय गोविंदराव वारे गुरुजी यांना सन 2015-16चा राष्ट्रपती पारितोषिक पुरस्कार मिळाला. जोरदार टाळ्या ठिकाणी अभिनंदन करूया.
आता थोडक्यात त्यांच्या शाळेमध्ये काय काय उपक्रम चालतात ते आपण पाहतो. त्यांना घाई आहे तसं त्यांचं ओळख करून देणं म्हणजे जवळपास 1 तासाचं व्याख्यान होणार आहे माझ्यासाठी. तरी सुद्धा थोडक्यात आपण उपक्रम पाहूया. आविष्कार, द लर्निंग सेंटर, बहुभाषिक विद्यार्थी, सायन्स स्कूल, फाउंडेशन बॅच, रोबोटिक्स चॅम्पियनशिप. मला तसं कालच परिपत्रक पडले रोबोटिक्स. आता एखादा माहिती आहे सगळ्या शाळांना रोबोटिक्स प्रशिक्षण चालू होते शिक्षकांना विद्यार्थ्यांना. ते तुम्ही अगोदर सुरू केले. ही तुमची संकल्पना जिल्हा परिषदेने घेतली असेल. तुमचा पुन्हा एकदा अभिनंदन. याशिवाय ड्रोन ऑफ 3D प्रिंटर ट्रेनिंग, स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम जो कॉलेज लेवल असतो तुम्ही प्राथमिक लेवल आणला खूपच चांगली. त्याचबरोबर विषय मित्र योजना, सह अध्ययन, आर्ट अँड क्राफ्ट, संगीत विशारद, स्पोकन इंग्लिश, प्री प्रायमरी अभ्यासक्रम. आपल्याच अभ्यासक्रमातून शासनाने तुमचं सूचनांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. DSO अंतर्गत क्रीडा प्रशिक्षण, जिल्हा पातळी क्रीडा अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांनी गावामध्ये क्रीडा प्रशिक्षण सुरू केलेलं आहे. कृषी प्रकृती आणि म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओ, कोडिंग अँड प्रोग्रामिंग. अतिशय चांगलं काम करणाऱ्या सरांची काही दिवसापूर्वी बदली जालिंदर नगरसारख्या खेड तालुक्यातील एका दुर्गम भागामध्ये झाली होती. आणि सरांना विनंती आहे की आपल्या कर्तृत्वाचा सुगंध सर्वत्र दरवळला पाहिजे. आणि तुम्ही 6 महिने जालिंदर नाथ सुद्धा शाळा, जालिंदर वाडी सुद्धा, जालिंदर नगर ही शाळा सुद्धा फार मोठ्या स्तरावर स्थानावर नेलेली आहे. आणि त्याबद्दल तुम्हाला EBP माधव मी स्वतः पाहिजे त्यांचा EBP माधवांनी फार मोठा सत्कार केला. जालिंदर नगर ही शाळा आदर्श शाळा केल्याबद्दल जोरदार टाळ्या आपण त्यांच्या अभिनंदन करूया. आणि उत्तम उदाहरण घ्या. एका मुद्द्यासाठी 15-20 लाख रुपये मोजावे लागतात. सरांच्या माध्यमातून चांगदेव झोपडे आणि रंगू झोपडे या बंधूंनी आपली जागा शाळेसाठी दिली. आणि त्या म्हणजे पहा आपली जमीन शाळेसाठी दिली. आणि ज्ञानदानाच्या पवित्र कार्यामध्ये सरांना सहकार्य केलं. तर जोडके बंधू आणि त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. आणि सरांच्या कल्पनेलाही सॅल्यूट द्यायला पाहिजे की तुमची कल्पना सगळ्यांनी मान्य केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जगमान्य सर्वमान्य असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि या व्यक्तिमत्वाचा सत्कार करण्याची आपल्या संस्थेला, ग्रामस्थांना, शाळेला संधी मिळालेली आहे. त्याबद्दल आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्या या ठिकाणी स्वागत करूया. आणि मी पुढील सत्कारासाठी माननीय जाधव सरांना विनंती करू. सर, आमचे जाधव सर सुद्धा आहेत ना, एक उत्तम स्कॉलरशिपचे मार्गदर्शक आहेत. कालच त्यांनी पुणे जिल्ह्यातील अध्यापक त्यांना मार्गदर्शन केले. सर्व शिक्षकांना मुक्काम केलेलं आहे. जाधव सर सुद्धा आणि हवेलीतील एक उत्तम शाळा म्हणून आमचं एक नाव लौकिक आहे. स्कॉलरशिप मध्ये आमचे काही मुलं येतात. तर जाधव सरांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. यानंतर जाधव सर. तुम्ही दिलेल्या परिचयामुळे वारे सरांविषयीचा आदर आणखी वाढला आहे. त्यांच्या शाळा पाहण्याची उत्सुकता मनामध्ये निर्माण झाली आहे. पुनश्च एकदा सरांचे धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मी वारेगोटींना सांगू शकतो की आमची हरिउद्धव धोत्रे मोफत विद्यालय जेव्हा 1860 सालापासून सुरू आहे. संस्थापक आहेत हरिउद्धव धोत्रे, त्यानंतर शंकर हरी धोत्रे, त्र्यंबक हरी धोत्रे आणि नंतर आप्पासाहेब धोत्रे. आताच एका सरांनी सांगितले की वारेगोटींच्या शाळेमध्ये 2012 साली 32 विद्यार्थी होते. मी गुरुजींना हे सांगू इच्छितो की हरिउद्धव धोत्रे मोफत विद्यालयामध्ये 1920 साली स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पहा तेव्हाची परिस्थिती, सर्व जाती धर्माचे विद्यार्थी एकूण 50 विद्यार्थी होते त्या शाळेमध्ये. तर आमचं सुद्धा भाग्य आहे, तुमचा सन्मान करण्याची आम्हाला इथे वेळ मिळालेली आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी वारेगोटींचा सत्कार करायचा आहे. संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान संजयजी धोत्रे यांच्या हस्ते आजचे प्रमुख पाहुणे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक श्रीमान वारेगोटी यांचा या ठिकाणी सर्व ग्रामस्थ, शाळा, धोत्रे माध्यमिक विद्यालय, धोत्रे मोफत विद्यालय संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान संजयजी धोत्रे यांच्या हस्ते वारेगोटींचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मुख्य
त्वरित म्हणावे आणि आकाशाने ही दृष्टी आकाशाने करावी ज्यांचे विचार ऐकण्यासाठी सारा आसमंत आसुसलेला आहे त्या वारी गुरुजींना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. असलेले सर्व आदरणीय प्रातस्मरणीय व्यक्तिमत्व, आपण सर्व ग्रामस्थ शिक्षक आणि विद्यार्थी मित्र, आजचा दिवस प्रसार मारण्यासाठी सरांनी ओळख करून देताना खूप काही सांगितलं, खूप काही कौतुक केलं, परंतु मी असं समजतो की माझ्यासाठी आजचा दिवस फार महत्वाचा होता. आदरणीय संदीप इंगवले सर, त्यानंतर केकान सर आणि आमच्या क्लासमेट आदरणीय आढळले या कार्यक्रमासंदर्भात मला याचा फोन आला आणि सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे आणि त्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संधी मिळत होती. जसं सांगितलं गेलं की पुढचे कार्यक्रम काही आहे का नाही, व्यस्तताही आहे. मात्र या ठिकाणी ज्ञानेश बाल सदर आणि तिथे असणारे आदरणीय आकाशे सर त्यांच्या मी सतत संपर्कात असायचो पूर्वीपासून. आवाज वाढूच त्याच वेळेस आदरणीय नारायणराव फुले सर तिथे आकाशे सरांच्या बरोबर असायचे. दोन्ही व्यक्तिमत्व सारखीच दिसायची आणि बोलत असताना आकाशे सरांच्या माध्यमातून मी त्यांना नेहमी गुरुस्थानी मानतो. आकाशे सर जे बोलतात ते ब्रह्मवाक्य असतं आणि आकाशे सर या विद्यालयाबद्दल खूप भरभरून बोलायचे पूर्वीपासून आणि ते कुतूहल मनात होतच. कधी ते येण्याचा योग आला नव्हता. मात्र ज्यावेळेस आकाशे सरांनी मला फोन केला, त्यांच्या कानावर त्या कार्यक्रमासंदर्भात गेलं होतं. त्यांच्या काही आजारपणामुळे ते येऊ शकणार नव्हते, पण बोलत असताना आपल्या विद्यालयासंदर्भात त्यांनी जी माहिती मला सांगितली पूर्वीपासून, ती माहिती ऐकल्यानंतर मी असं ठाम सांगू शकतो
की माझ्या वैयक्तिक आयुष्यातला म्हणजे वैयक्तिक आयुष्यातल्या काही त्रुटी असतील, काही कमतरता असतील, ह्या कदाचित पूर्ण करून घ्यायच्या वत्याने येतील म्हणून मला आज इथं बोलवलं गेलं. आपल्या तिथं सांगितले गेले 165 वर्ष झाले या शाळेत. आणि भाऊंनी हाही उल्लेख केला की महात्मा ज्योतिबा फुलेंनी काढलेली संस्था आज अस्तित्वात नाही, पण ही संस्था मात्र अस्तित्वात आहे. याला कारण असं आहे, अस्तित्वात नाही ही संस्था कळसावर आहे. याला कारण लोकसहभाग. लोकसहभाग ज्यांनी स्वीकारला, मी नेहमी सांगत असतो कुठेही बोलताना की शाळा उभ्या राहतील तर लोकसहभागामुळेच, आणि इतर कुठल्या गोष्टीमुळे जरी उभ्या राहिल्या तरी पुढे भविष्यात त्या टिकतील त्या लोकसहभागामुळे. सरांनी मला जी माहिती सांगितली त्यात सरकारचे अनुदान असताना आणि मुलांची फी घ्यायची नाही आणि लोकांच्या सहभागातून त्यांच्या वर्गण्यामधून देणगीमधून ती शाळा चालवायचा त्यावेळेसचा निर्णय. मला एका गोष्टीचा अभिमान वाटला की वाबळेवाडीच्या संदर्भात आम्ही जे निर्णय घेतले होते त्याला 165 वर्षापूर्वी त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेले मला ते माहित नव्हतं. पण लोकसहभाग हा शाळांसाठी फार महत्वाचा आहे. ती शाळा खाजगी राहिली असती तरी काहीतरी वेगळंच झालं असतं आणि शाळा सरकारी जरी म्हटलं असतं तरी फार वेगळं झालं असतं. पण ती गावाने स्वीकारली, गावाने स्वतःची शाळा आहे असं म्हटलं आणि म्हणून ही शाळा आज दिमागात वाटचाल करते. हे सगळं घडत असताना वाबळेवाडीमध्ये आम्ही ज्या पद्धतीने तिथला जो प्रवास आहे हा प्रवास एका वेगळ्या विचाराने किंवा वेगळ्या पद्धतीचे हे काम होतं. जनरली सगळीकडे जे चालतं अशा पद्धतीने वाटचाल करायची असा एक समज असतो, एक परंपरा असते. जशी त्या परंपरेला त्या समज दूर करत त्या परंपरेला छेद देत ज्यावेळेस काही क्रांतिकारी निर्णय घेतला जातो तो क्रांतिकारी निर्णय जसा आम्ही वाबळेवाडीमध्ये ग्रामस्थांनी मिळून घेतला होता तसा इथं या शतकापूर्वी तुळगावच्या ग्रामस्थांनी घेतला. एक गोष्ट मला मी विचारात पडलो की ह्या काळामध्ये इतक्या वर्षापूर्वी असा विचार मनात येणं काय भाग्य आहे त्या गावाचं आणि त्या पिढीचं आणि किती म्हणजे हा विचाराचं प्रगल्भ आहे की कुठून आले असतात. आज आपण 5वी पिढी इथं पाहतोय आणि तुम्ही सांगितलं की इतर काही करायचं नाही, फक्त शिक्षणावर काम करायचं. किती मोठी गोष्ट आहे. वाबळेवाडीने एक ट्रस्ट तयार केलेलं आहे, वाबळेवाडी एज्युकेशनल फाउंडेशन म्हणून. आणि त्या ट्रस्ट मध्ये जनरली काय केलं जातं की सगळ्याच गोष्टी उल्लेख केला जातो की हे करता येईल, हे करता येईल, हे करता येईल. म्हणून असं म्हणतो की ट्रस्टची स्थापना करताना सगळं लिहून ठेवा भविष्यात काय होऊ शकतं नाही. यांनी ते एक मॉडेल होतं त्या वकिलाकडे, त्या मॉडेल मधलं सगळं पडायला लावलं आणि आम्हाला फक्त शिक्षणावर काम करायचं म्हणून ट्रस्ट. हा जो विचारांचा वेगळेपण आहे तुळगावच्या शिक्षणामध्ये आज त्या शाळेने 165 वर्षामध्ये मला वाटत नाही त्या काळात आजूबाजूच्या गावामध्ये शाळा असेल त्या पंचकृषी घडवण्याचं काम केलेलं आहे त्या शाळेत. आणि तो जो विचारांचा बागडा आहे तो आज आपल्याला दिसतो. एक सामाजिक समज ज्याला आपण म्हणू शकतो की ह्या भागामध्ये जर सगळ्यात चांगली कशामुळे असेल तर ह्या शाळेमुळे विचारांची जडणघडण या शाळेत केली. वाबळेवाडीमध्ये जेव्हा ह्या विचारावर काम चालू झालं आणि तुम्ही बोलता बोलता उल्लेख केला की बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींचा अनुभव वाहगुरुजी म्हणून मी पण घेतलेला आहे. पण हरकत नाही, आम्ही त्याचा त्रास होता की ज्यावेळेस राम होता त्यावेळेस रावण होता, ज्यावेळेस कृष्ण होता त्यावेळेस कंस होता. त्यांना देवाच्या अवतारापासून त्यांचा काळ सात्विक करता आला नव्हता.
आपला आमदार सारखी होईल अशी आपण का अपेक्षा करायची? ठीक आहे, चालतं, काय हरकत नाही. पण कुठलीही गोष्ट कुठल्याही चांगल्या उद्दिष्टाशिवाय होत नाही. हजारो लाखो वर्षाची आपली सामाजिक परंपरा आहे आणि एक वाक्य त्याच्यामध्ये सिद्ध होऊन पुढे आलेलं आहे. ते वाक्य आपण सर्वजण वापरतो. ते वाक्य असे जे होतं ते चांगल्यासाठी. हजारो लाखो वर्षाची या वाक्याला परंपरा आहे. कदाचित हे सगळं विचार मंथन आणि या सगळ्यातून एक बरं वाईट शोधण्याची जी प्रक्रिया आहे, ही बरं वाईट शोधण्याची प्रक्रिया, त्याचा विचार मंथन करून त्याचा सार काढून समाजासाठी किंवा पुढच्या काळासाठी काय केलं पाहिजे हे ज्यावेळेस काही निश्चित व्हायचं असतं त्यावेळेस ही आंदोलनं मनामध्ये होणं गरजेचं असतं. आणि ती आंदोलनं ह्या निमित्ताने वागवण्याच्या संघर्षाच्या निमित्ताने कदाचित झाली. म्हणूनच एक विलंबित झालेल्या शिक्षकाला तुम्ही आज साथ होतो. ह्या विचारांची शिस्तता आहे आणि त्या माध्यमातून वागळेवाडीमध्ये जे काम उभं राहिलं त्याचा प्रसार सगळीकडे होते. 2 लाख शिक्षक वागळेवाडीमध्ये होते. आपल्या आपल्या शाळेमध्ये काम करतात. इथं म्हणजे आकाश सरांनी जे मला सांगितलं तेव्हा शिक्षणाबद्दल आकाश सरांनी मी भरभरून बोलतात आणि तुम्ही जे अपेक्षा व्यक्त केली मी खरोखर ह्या शाळेमध्ये माझं जे काही योगदान मी आदरणीय सागर सर असतील, जगताप सर असतील, काळवडी भाऊ असतील त्यांच्याही संपर्कात आहे. माझ्या संघर्षाच्या काळात ठाम उभे राहिलेली संस्था आणि माणसे ह्याही शाळेसाठी तसं सरांनी मला त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही दोन विद्यालयाच्या मी संपर्कात असतो आणि आमचं जे काही सहकार्याचं देणं घेणं हे करत असतो. मी माझ्या पद्धतीने या ठिकाणी जो काही माझा अनुभव आहे मागच्या 28 वर्षाच्या शिक्षण क्षेत्रात जे काही काम केले जे काही अनुभव आहे माझे ते अनुभव घेऊन मी या ठिकाणी तुमच्या बरोबरच मी आहे असं राहील असं मी या ठिकाणी अभिव्यक्त करतो. शिक्षक म्हणून जसं आकाश सर हात भरून बोलतात आपल्या शिक्षकांबद्दल तुम्ही सांगितलं शिक्षक सरांनी सांगितलं सरांची ओळख करून दिली जाधव सरांची असेल किंवा संदीप सरांना तर मी मनापासून ओळखतो. अतिशय सगळ्या शिक्षकांची ओळख नाही पण आकाश सर जे बोलतात ते मागे सांगितलं की त्यांची वाक्य एका मारून असतात ते काही मुठीच बोलणार नाही. ते काही कौतुक करायचे पण असं म्हणून करणार नाही. खूप चांगले शिक्षक लाभ दिले आपल्याला. चांगले शिक्षक लाभ या शाळेचं नाही आपल्या सगळ्यांचं सुदैव असतं. त्यांना जपणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं आणि त्यांच्या शिक्षक म्हणून जे सामर्थ्य असावं लागतं आपल्यामध्ये. आदरणीय अप्पासाहेबांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय त्याच कुठेतरी होळीमध्ये उभं राहण्याचं भाग्य मला मिळालं. मी ज्या ठिकाणी अनुभव आहे त्या विचारांच्या व्यासपीठावर मी अनुभव आहे मला अभिमान वाटतो दिवसाचा या शाळा. पण शिक्षक म्हणजे सामर्थ्य ते सामर्थ्य जर आपल्याला आपल्याचं उभं करायचं असेल तर आपल्याला आपली गुणवत्ता आपली चिकाटी आपलं ध्येय आणि त्या ध्येयाप्रती आपली असणारी निष्ठा ह्या गोष्टी जर आपण जपल्या तर शिक्षक म्हणून ते सामर्थ्य आपल्यामध्ये येतं. तो संघर्ष करण्याचं बळ मिळतं. अन्यथा केवळ शिक्षण हे आणि आमच्याकडे फक्त सर्टिफिकेट आहे आणि आम्ही शिकवायचं काम करतो त्या थोड्या भूमिकेमध्ये आपल्याला ते सामर्थ्य मिळू शकत नाही. ते सामर्थ्य मिळवायचं असेल तर रात्रंदिवस स्वतःला वाहून घ्यावं लागतं, स्वतःला गाळून घ्यावं लागतं आणि त्या पद्धतीचं काम आपले शिक्षक करतात. आपल्याला कुठलीही गोष्ट मग कोणाला वाटत असेल की शिक्षक म्हणून आपली याच्याशी ओळख पाहिजे त्याच्याशी ओळख पाहिजे रोज ते काम करावं लागतं. रोज 24 तास विचार डोक्यात ठेवावं लागतं. 24 तास तेच डोक्यात ठेवलं तर आपल्याला काही चांगल्या गोष्टी सुचतात, तर आपल्याला काही त्याच्यामध्ये लक्षात येतात, तर आपल्याला त्याच्यामध्ये काही असणारे प्रयोग किंवा इनोव्हेशन किंवा संशोधन त्यातून पुढे येतं आणि विद्यार्थ्यांच्या जीवनावर फार चांगला परिणाम होतो. आणि हे ज्या वेळेस आपण करतो त्याचा परिणाम या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये दिसतो. विद्यार्थ्यांच्या आयुष्यामधून त्यांच्या घरापर्यंत हा परिणाम दिसतो. मी शाळा काही मगाशी तुम्ही सांगितलं की शाळा गावात आणि गाव शाळेत हे ज्या वेळेस घडतं मी सांगायचो की शाळेची बाउंड्री कंपाऊंड नाही गावाची शीव असते. तिथपर्यंत शाळेचं कंपाऊंड असतं गावाच्या शिवेपर्यंत. आणि शाळा काही फक्त विद्यार्थ्यांना शिकवित नाही
तिथल्या असणाऱ्या लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना शाळा शिकवित असते. शाळा हे गावाचं नॉलेज सेंटर बनलं पाहिजे. शाळेतून सगळे बदल घडले पाहिजेत आणि ते बदल समाजाच्या जीवनात गेले पाहिजेत. हे ज्या वेळेस आपल्या शाळेत कळतं, मग तो उल्लेख केला मग अशी इतर वर बोलताना सरांनी सांगितलं की वागळेवाडीची जी मुलं होती, आम्हाला ज्यावेळेस त्रास झाला होता, आम्हाला त्रास होण्याचं कारण म्हणजे शेजारी त्यांची असणारी शाळा बंद पडली आमच्या शाळेत. आणि मग एक त्यांनी फार नुकसान होणार होतं त्यांचा असा भाग मला वाटत नाही, पण माणूस अहंकाराने वेडा होता. तो अहंकार त्याला स्वस्त बसून गेला. कदाचित रावणाला सोन्याची लंका होती म्हणजे मला वाटत नव्हतं त्याला कशाची गरज होती, पण तो जो अहंकार होता तो अहंकार मला मिळाला नाही. मला त्या अहंकाराने त्याचा बदल झाला. तसं त्या शाळेमुळे बंद पडली म्हणून त्याचं काही नुकसान होत नव्हतं, पण ते कुलूप पाहून कदाचित त्या स्वस्त होत असते. आणि मग त्या शाळेला, ज्या शाळेमुळे हे असं झालं त्या शाळेलाच उद्ध्वस्त करायचं हा विडा त्यांनी जसा काही उच्चारला, मलाही त्रास दिला. आणि त्या दरम्यान आपल्या शाळेला वागळेवाडीच्या 12वी पर्यंतची मान्यता मिळाली होती. पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या शाळेला 12वी पर्यंतची मान्यता मिळाली होती. ह्या 12वी पर्यंतच्या मान्यता असलेली शाळा ज्यावेळेस उभी राहत होती ती मान्यता आणि सगळ्याच गोष्टी रद्द केल्या गेल्या. तर मी त्यांना बरोबर ठेवलं होतं आणि हे सांगत होतो की आमच्या बातम्या होतच असतात. तुम्ही ही शाळा चालवायची, तुम्हाला कळलं पाहिजे शाळा काय असतं, तुम्हाला कळलं पाहिजे शिक्षण काय असतं. त्या शाळा या प्रक्रियेमध्ये शिक्षक हा बदली होणारा घटक असतो, विशेष करून जिल्हा परिषद. पण त्या गावातून बदली होणाऱ्यांचा एकच घटक आहे म्हणजे ग्रामस्थ. हे जर ठाम असतील, हे जर शिकलेले असतील आणि यांना जर सगळे माहीत असेल, शिकलेले असतील आणि यांना जर सगळे माहीत असेल तर पुढे काहीच अडचण येणार नाही. त्या शाळेबद्दल मला ठाम माहीत होतं. त्या लोकांना ते केलं जाऊ देत नव्हतं. त्या काळात मुलांनी बांधले आणले, फाडून टाकले आणि आम्ही कुठल्या शाळेत जाणार नाही म्हणून सांगायचं. फार मोठा गणित प्रश्न पडला होता आमच्या समोर. त्यावेळेस NIOS म्हणजे ओपन स्कूलिंग सिस्टम केंद्र सरकार, त्यावेळेस NIOS म्हणजे ओपन स्कूलिंग सिस्टम केंद्र सरकार, तिथे या मुलांचं रजिस्ट्रेशन सेल्फ स्टडी मॉडेलवर अभ्यास केला. जे आता अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन म्हणून आपण सगळ्यांनी प्रशिक्षण घेतले की मुलांनी त्यांनी स्वतः शिकण्याची जी प्रक्रिया आहे ती सगळ्यात महत्वाची असते. ती वागळेवाडीचं कल्चर आहे. त्या पद्धतीने या मुलांनी 2-2 वर्ष आधीच 10वीची आणि 12वीची परीक्षा दिल्या आणि 2 वर्ष त्यांच्या हातात उरलेली असताना त्यांनी एंट्रन्सची तयारी सुरू केली. जेई असेल, नीट असेल, जेईच्या तयारीसाठी त्यांनी 2 वर्ष त्यांच्या हातात असताना केवळ 1च वर्ष वापरलं आणि त्यांचं मूळ वय त्यांचं 11वीचं त्या काळात त्यांनी एंट्रन्सची परीक्षा दिली. त्या परीक्षेमध्ये 10 मुलांची जेईला बसली, 10च्या 10 क्वालिफाय झाले. त्या ऍडव्हान्स मध्ये गेल्यानंतर त्यातली 3 मुलं IIT ला सिलेक्ट झाली आणि उरलेली 7 मुलं NIT ला सिलेक्ट झाली. आणि यांनी सहज म्हणून CET ची परीक्षा दिली होती. त्यांना सगळ्यांना 97.5च्या पुढे त्यांचे पर्सेंटाइल पडले. सगळेचे सगळे पुण्याच्या युनिव्हर्सिटीला सिलेक्ट होते. अशा पद्धतीने त्यांचं गुणांकन आलं. कॉलेज कुठलं निवडायचे आता पोरांच्या मनावर आणि कुठल्याही पद्धतीची शाळा नाही, कुठल्याही पद्धतीचा कोचिंग क्लास नाही, हे होऊ शकतं. ते पण आपण दाखवून दिलं. जशी प्राथमिक लेवलवर आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा उभी करू शकतो. जालिंदर नगरमध्ये बदली केल्यानंतर 3च मुलं होते, 3 मुलांची शाळा. पाठीमागचा माझा अनुभव होता तो एक आंतरराष्ट्रीय शाळा उभी करण्याचा चालवणं हा होता. 4-4, 5-5 हजार मुलांचं वेटिंग तिथं असायचं आणि इकडे 3 मुलं असणारी शाळा जी दिली त्या शाळेचं पहिल्या दिवसापासून ते चॅलेंज घेतलं आणि पुढच्या 7 महिन्यामध्ये फेब्रुवारी तिथे गेलो आणि सप्टेंबरला 5 सप्टेंबर असतो जिल्हा परिषदचा अध्यक्षचषक पुरस्कार असतो. जिल्ह्यातले आपल्या 4,500 शाळा आहेत त्याच्यातली सगळ्यात टॉपर जी शाळा राहते मुलांकडे त्या शाळेला पुरस्कार दिला जातो. फेब्रुवारीमध्ये काम सुरू केलं आणि सप्टेंबरमध्ये अध्यक्षचषक पुरस्कार जालिंदर नगरच्या शाळेत. त्यानंतर 2-3 महिन्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये ती शाळा पहिली आहे. आता विजय वटकर सर आले होते शाळेमध्ये, त्यांनी या शाळेला भारतातील पहिली स्किल स्कूल म्हणून घोषित केलं. त्या सगळ्या गोष्टी म्हणजे एका माळावर तिथं जायला जो रस्ता नाही, एका बाजूने धरण आहे, एका बाजूने डोंगर आहे,
जायला थेट रस्ता नाही अजून तिथं. अशा ठिकाणी तिथं शेजारी ठाकरवाडी, त्यांची काही मुलं, गोरगरिबांची सगळी वस्ती, 25 घरांची वाडी आणि तिथे एक आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा मिळाली आणि तिथं अशा दर्जाचं शिक्षण मिळतं की ज्या डॉक्टर विजय भटकरांनी त्या कार्यक्रमावर 1 मेला आले होते. त्या कार्यक्रमामध्ये विजय भटकरांनी सांगितलं, कारण विजय भटकर सर इथं आले होते आणि तिथं वाकडेवाडी शाळेचं त्यांनी कौतुक केलं होतं आणि पेपरवर वगैरे ज्यावेळेस या बातम्या येत गेल्या जालिंदरनगर शाळेत, त्यांनी स्वतःहून संपर्क केला की मला ती पण शाळा बघायला यायची. आणि आल्यानंतर इतकी सुंदर शाळा त्यांना पाहायला मिळाल्यावर सहज बोलताना ते बोलले की मी जगभर फिरत असतो आणि शिक्षणाची आवड असल्यामुळं जगात कुठल्याही देशात गेलो तर त्या शाळा पाहत असतो. माझं ते जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या पार्श्वभूमीवर मी सांगतो, ह्या शाळेसारखी शाळा मला जगात कुठं दिसली. कोणी केलं? मी कधीही वाबळेवाडी उभी केली किंवा जालिंदरनगर होते, कधी म्हटलं नाही की मी केलं किंवा वाडेवाडी केलं. वाबळेवाडीला केलं, माझ्यासोबत 2 ग्रामस्थ आले आणि त्यांच्यासोबत सगळी वाडी त्यांनी केलं. जालिंदरनगरला केलं, तिथल्या ग्रामस्थांनी केलं. आम्ही असतोच, पण ड्रायव्हर सीटवर ग्रामस्थांनी बसायचं असतं आणि त्याला सिद्धता आज या शाळेमध्ये मला दिसलेली की आपण जे करत होतो 100% बरोबर आहे. तुम्ही काही म्हणू, एखाद्याचा समज एखाद्याला कमी असते म्हणून जो काही म्हटलं म्हणून आपण ऐकायचं कारण नसतं. आपण ऐकायचं कुणाचं तर आदरणीय हरिभाऊ उद्धव होते तिथपासून तर आप्पासाहेब होते असतील, आज संजय धोत्रे असतील, तिथपर्यंत आपण ऐकायचं, आपल्या सगळ्यांचं ऐकायचं की लोकसहभागच शाश्वत असतो. आणि आम्ही ते ऐकलं, आम्ही आजही ऐकतोय. जालिंदरनगरची शाळा वाबळेवाडी जरी अडचण आली तर जालिंदरनगरची शाळा सुद्धा लोकसहभागातून सुरू केली. एखाद्याला निलंबित केल्यानंतर शिक्षक म्हणत असतात की आता काही झालं तरी चालेल, पण लोकसहभागाचा ल सुद्धा कधी तोंडात आणायचा. पण मला माहिती आहे 28 वर्ष या क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर काय असायला पाहिजे काय नसायला पाहिजे मला माहिती आहे. आणि त्या माझी जी माहिती ती माहिती कशाच्या तरी आधारावर असली पाहिजे. तिला आजपर्यंत आधार नव्हता, तिला इथं आल्यानंतर मला आधार सापडला म्हणून मी म्हटलं की आज मी बाजूला हा आधार मला इथं सापडलाय. ह्या ज्या 5 पिढ्यांचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये मला आज आधार सापडला की लोकसहभाग सर्वोच्च असतो, लोकसहभाग शाश्वत असतो. आज आपण सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने 35व्या स्मरणाच्या निमित्ताने आदरणीय आप्पासाहेबांच्या मला बोलवलं, माझ्यासोबत ग्रामस्थ आले. आदर सत्कार ही काही म्हणजे कौतुकाची गोष्ट नसते आपल्यासाठी. खरं तर हा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होण्याचा किंवा विरघळून जाण्याचा एक प्रक्रिया असते. त्या आदर सत्काराचा तो काही मान सन्मानाचा विषय नाही, विरघळून जाण्याची प्रक्रिया. तुमच्या प्रवासामध्ये तुमच्या प्रयत्नामध्ये विरघळून जाण्याचा आनंद तुम्हाला कळाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. पुन्हा एकदा मानतो, सगळ्यांचा आभार मानतो. आणि या पुढच्या काळामध्ये आपल्या या शाळेच्या प्रवासाच्या निमित्ताने त्या माध्यमातून सर्व मी आदरणीय शिक्षक मुलांना पण या संदर्भात शब्द देईन, ग्रामस्थांना आणि आपली जी व्यवस्थापन कमिटी त्यांना पण मी शब्द देईन. मी माझी जी क्षमता आहे सगळी क्षमता घेऊन सगळा अनुभव घेऊन आपल्या सोबत वाटचाल करीत लोणीच्या निमित्ताने धन्यवाद सर. ज्याप्रमाणे परिसराच्या स्पर्शाने लोखंडाचं मी सोनं होतं त्या परिसरासमोर तुम्ही आहात. तुमच्या पदस्पर्शाने आमच्या प्रशालेचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही. श्रीमान वारी गुरुजींचा आजचा दिनक्रम अतिशय व्यस्त असल्याने काही सन्मान आपण कार्यक्रमाच्या मध्येच घेत आहोत. त्यासाठी प्रशालेचे ज्येष्ठ कला शिक्षक श्रीमान जाधव सर यांना मी विनंती करते की त्यांनी पुढील कार्यक्रम सादर करावा.
धन्यवाद डॉक्टर दत्तात्रय वारे सर. आज आपण आम्हाला अतिशय अमूल्य असं मार्गदर्शन केलेलं आहे. आमच्या नियोजनामध्ये ज्यावेळेस पाहुणे कोण हा विषय निघाला त्यावेळेस समजलं की या परिसरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये देशामध्ये राज्य पुरस्कार विजेते दत्तात्रयजी वारे सर हे आमच्या या कार्यक्रमाचे पाहुणे आहेत म्हटल्यानंतर सर्व शिक्षकांना खूप आनंद झालेला होता. आणि आम्ही एकामेकाशी चर्चा करत होतो की तुम्हाला वारे सर माहीत आहेत का. केतन सरांनी सांगितलं मला माहीत आहे. इंगोले सरांनी काही आठवणी सांगितल्या. माझ्याकडे नंबर आला असेल दादा तुम्हाला वारे सर माहीत आहेत का. म्हणजे मला माहीत आहे. मी भारसदनला गेलो होतो आणि सरांनी मला भारसदनच्या सरांनी मला बोलवल्यानंतर वारे सरांची तिथे भेट झाली आणि आम्ही भोजन एकत्र केलेलं आहे ही मी आठवण आमच्या सरांना सांगितली. आणि आज वारे सरांनी आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. आठवणी सांगितलेल्या आहे आणि लोकसहभाग काय असतो हेही आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ही शाळा म्हणजेच लोकसहभाग आहे याचं हे जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल. अगदी शाळेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत सर्व जे काम झालेलं आहे किंवा सर्व जे काही विकास झालेला आहे तो लोकसहभागातूनच झालेला आहे. आणि असाच लोकसहभाग हा कायम राहणार आहे. आजच्या कार्यक्रमाला दत्तात्रयजी वारे सर यांनी खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल आपण सर्वजण त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून आभार व्यक्त करूया. आणि त्यांना जायचं असल्यामुळे काही आपण सन्मान सत्कार या ठिकाणी करणार आहोत. फुलगावचे आद्य नागरिक मंदनाने साकोरे आदर्श सरपंच यांचा सन्मान आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री धोत्रे सर यांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन आपल्या गावच्या सरपंच मंदनाने साकोरे यांचा सन्मान संजयजी धोत्रे यांनी करावा अशी विनंती करतो. ग्रामस्थ प्रतिनिधी म्हणून हा सन्मान होत आहे. त्याच पद्धतीनं हवेली तालुका शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष बर्डे सर यांचाही सन्मान फुलगाव श्री शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री नारायणरावजी फुले यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. बर्डे सर नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी असतात. बर्डे सरांचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन असतं आणि त्यांचा सन्मान आपल्या फुलगाव तर्फे संस्थेतर्फे शाळेतर्फे केला जात आहे. यानंतर आपल्या परिसरातील संत साहित्य या केंद्राचे प्रमुख गोंडवे अण्णा यांचा सन्मान नामदेवराव वागसकर खजिनदार यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. यानंतर पुढचा सन्मान आहे चंद्रकांत इनामदार धोत्रे घराण्यातर्फे यांचा सन्मान करण्यात येत आहे. हेमाताई इनामदार आणि चंद्रकांत इनामदार यांनी पुढे यावं आणि सत्कार स्वीकारावा. हा सत्कार आणि आमच्या सरांच्या अगोदर अध्यक्ष हेमाताई होत्या. हेमंत इनामदार त्यांनी संस्थेची जवळपास 3.5-4 वर्ष अध्यक्ष म्हणून उठवलेला आहे. या ताई केकांत सरांना विनंती करतो. मुख्याध्यापक केकांत सर यांनी दोघांचा सन्मान करावा ही विनंती.
यानंतर क्षीरसागर सर NSB प्राचार्य यांचा सन्मान केकांत सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर सोलापूर हायस्कूलचे प्राचार्य जाधव सरांचा सन्मान केकांत सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. हरिउद्धव धोत्रे प्री स्कूलच्या मुख्याध्यापिका कुंभार मॅडम यांचा सन्मान केकांत सर यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद जाधव सर. यानंतर आपल्या आप्पासाहेबांविषयी आणि बाईंविषयी आपल्या शाळेची विद्यार्थिनी पल्लवी शोले आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. आपल्या आप्पासाहेब कसे होते, स्त्री कसा काढावा, मुलांनी तमाशा पाहत थांबू नये, हत्ती जलता है और बुद्धे फुटते है, गुलाबासही काटे असतात, चिखलातूनच कमळ जन्मते असे आप्पासाहेब नेहमी म्हणायचे. आप्पासाहेबांकडे कितीही रागीट माणूस गेला तो माघार येताना गाढच होण्याचा असं आप्पासाहेबांच्या खूप आठवणी आहेत. आप्पासाहेबांच्या आठवणी या ज्येष्ठांकडून, आपल्या आई वडिलांकडून आपल्या या मुलांकडे आठवणी आलेल्या आहेत. अशीच आठवण पल्लवी शोले आपल्या समोर सांगणार आहे. हॅलो, कार्यक्रम थोडं सुरू राहणार आहे. मान्यवरांना विनंती आहे की बसून घ्यावं. सर्व ग्रामस्थांना विनंती आहे त्यांनी बसायचं. पल्लवी शोले बघूया काय सांगते आठवणी आप्पासाहेबांविषयी. या
धन्यवाद पल्लवीने या ठिकाणी आप्पासाहेबांच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. आप्पासाहेब खरंच एक माऊली होते. कोणी चुकत असतील तर आप्पासाहेब म्हणत ते अज्ञानी आहे, चुकतात, सुधारतील. आप्पासाहेब कोणावरही रागवत नसत. ज्ञानदानाच्या या पवित्र कार्यात अनेक अडचणी संकटे आली, पण त्यावर आप्पासाहेबांनी मात केली. ठेविले अनंते तैसेची राहावे, किती असो द्यावे समाधान, या उक्तीप्रमाणे आप्पासाहेब जगत राहिले. यानंतर मी ग्रामस्थांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत ग्रामस्थ प्रतिनिधी म्हणून कोणाला मनोगत व्यक्त करत असेल त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. ग्रामस्थ कुमार सर, शाळेचे माझे मुख्याध्यापक कुमार सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. कैलासवासी आप्पासाहेब तथा आनंदनाथ प्रभू जोशी या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. त्या निमित्तानं या ठिकाणी कैलासवासी मानधगिनी जोशी मॅडम भाई यांच्या देखील पुण्यस्मरण या ठिकाणी आपण करत आहोत. आप्पासाहेबांच्या खांद्याला खांदा देऊन मंदाकिनी जोशीबाई यांनी या ठिकाणी या शाळेची धुरा, संस्थेची धुरा समर्थपणे त्या ठिकाणी फेललेली होती आणि आपल्या शाळेला या ठिकाणी नावलौकिक म्हणून देण्यामध्ये, आपल्या शाळेला मोठं करण्यामुळे, आपल्या शाळेला, आपल्या सर्व ग्रामस्थांना संस्कारी करण्यामध्ये या द्वयीचा सिंहाचा वाटा आहे. या द्वयीच्या चरणी मी नतमस्तक होतो. सर्व पंचक्रोशी या ठिकाणी नतमस्तक त्या ठिकाणी होत आहे. आजही या ठिकाणी आप्पासाहेब आणि जोशीबाई यांचं दान फुलगाव आणि फुलगावच्या पंचक्रोशीमध्ये आढळ राहणार आहे. याचबरोबर या शाळेच्या विकास कामामध्ये जे मोलाचं त्या ठिकाणी काम केले म्हणजे कैलासवासी नानासाहेब कुलकर्णी, तात्यासाहेब कुलकर्णी, पानसे सर जे आहेत ते या ठिकाणी या शाळेच्या संस्थेच्या उभारणीमध्ये त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. त्यांनी या ठिकाणी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे आपल्या सर्वांचं प्रथम कर्तव्य आहे. आज या कार्यक्रमाने निमित्तानं माननीय वारीकुर्ती आले, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आणि त्यांनी खऱ्या अर्थानं आपला पुणे जिल्हा या ठिकाणी जगाच्या पटलावर नेला आणि एक आंतरराष्ट्रीय शाळा सर्व जगामध्ये त्या ठिकाणी तिथं दर्शन घडवलं. खरोखरच वाबळेकरांचे विद्यार्थी आहेत, त्या विचारांचं सर्वांनी चिंतन करणं, मनन करणं गरजेचं आहे. समाज सहभाग हा शाळेला मोठा बनवत असतो आणि या मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपली ही शाळाही आहे. 1984 मध्ये या ठिकाणी 82-84 मध्ये आपलं हे हायस्कूल सुरू झालं. या हायस्कूलच्या उभारणीमध्ये ग्रामस्थांचा खूप मोठा वाटा होता. ग्रामस्थ आणि संस्था या संस्थेनं जी पायाभरणी केलेली आहे ती पायाभरणी अतिशय मजबूत आहे आणि या मजबूत पायाभरणीवरच या ठिकाणी आपण उत्तुंग शिखर गाठणार आहोत. या शाळेच्या सर्वगुण संपन्न अशा विद्यार्थ्यांच्या आणि इथल्या शिक्षकांच्या आणि इथल्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यातून या ठिकाणी आपली ही शाळेची बाग फुलत आहे, फुलत राहणार आहे. या शाळेचे संस्थापक त्या ठिकाणी सर्वजण त्या ठिकाणी सन्मान त्या ठिकाणी कष्ट आहेत, श्रम घेत आहेत आणि सरांनी सांगितलं की माणूस हा खऱ्या अर्थानं अहंकार बाजूला ठेवून जेव्हा कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतो, स्वतःचं अस्तित्व विसरतो, अशा प्रकारचं अस्तित्व विसरून काम करणारी तिथली
सगळे माझा शिक्षक वर्ग जो आहे हा शिक्षक वर्ग म्हणजे या संस्थेचा खूप मोठा अभिमान आहे. या शिक्षकांनी या ठिकाणी एक काम त्या ठिकाणी त्या निष्ठेने त्या ठिकाणी त्यांनी चालवलेलं आहे. नक्कीच त्याचं ते जे आहे फळ ते अप्पासाहेबांचं आणि त्याला सती धोत्रेबाईंचा आशीर्वाद आहे. आशीर्वादानं माणूस मोठा होतो. अशा महान मोठ्या त्यागी आणि व्यक्तीच्या आशीर्वादातूनच त्या ठिकाणी आपलं विद्यालय पुढे जात आहे. पुढे जात आहे. माननीय टिकन सर यांनी आपल्या विद्यालयाची धुरा या ठिकाणी सांभाळलेली आहे. खरं तर अतिशय असे इंग्रजीचे प्राध्यापक आहेत आणि त्यांना खूप मोठा अनुभव जो आहे त्या या शाळेतूनच मिळालेला आहे. त्या ठिकाणी मधाचं पोळ जे आहे हे मधाचं पोळ जसं अतिशय गोड असतं तशा पोळ्यामध्ये हे एक घटक आहेत. तर टिकन सरांना देखील अशा पद्धतीने या ठिकाणी ह्या मकरंदाचा हा जो मध आहे त्या मध या ठिकाणी सेवन करण्याची संधी मिळालेली आहे. टिकन सर नक्कीच त्या ठिकाणी आपल्या मिळालेल्या संधीचं सोनं करतील आणि त्याचं नेतृत्व देखील अशाच प्रकारचं धडाडीचं आणि कर्तृत्व संपन्न असणार आहे. आपल्या शाळेला पुढे नेणार आहे. मी टिकन सरांना धन्यवाद देतो. सर्व संस्थाचालकांना धन्यवाद देतो. सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी या 35व्या पुण्यस्मरणादिनी मी माझ्या कुंभार परिवारातर्फे माझे मोठे बंधू बालगुरुजी यांना अप्पासाहेबांचा सहवास लाभला. अप्पासाहेबांच्या बरोबर त्यांनी त्या ठिकाणी शिक्षणाचं पवित्र काम त्या ठिकाणी आपल्या प्राथमिक शाळेमध्ये केलं. त्याचबरोबर माझे दुसरे बंधू नानासाहेब कुंभार गुरुजी ज्यांना राष्ट्रपती अप्पासाहेबांनंतर राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला होता. आपल्या वर्गामध्ये आलेला हा दुसरा राष्ट्रपती पुरस्कार. त्याचबरोबर माझे तिसरे बंधू काशीनाथ कुंभार पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये त्या ठिकाणी शिक्षक होते. चौथे बंधू सोपान कुंभार यांनी देखील या ठिकाणी या शाळेमध्ये शिकवण्याचं काम केलेलं आहे. ते मला चौथीला शिकवायला होते आणि त्यांनी देखील या शाळेमध्ये शिकवण्याचं काम केलेलं आहे. इथून पुढे त्या ठिकाणी त्यांनी आपली सेवा केलेली आहे. माझी भगिनी आहे मुक्ताबाई तीही देखील या शाळेमध्ये शिक्षिका होती आणि तिचं देखील आता ती रिटायर आहे. तिने देखील आपलं सर्व आयुष्य शिक्षण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी व्यतीत केलेलं आहे. खूप मोठा असा अप्पासाहेबांच्या घराण्याचा वारसा त्या ठिकाणी आम्हाला लाभला. आम्ही भाग्यवान समजतो. ही फुलगावची माती नक्कीच त्या ठिकाणी माणसाला मोठं बनवते. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही देखील या शाळेमध्ये शिकता आहात. ही माती नक्कीच तुम्हाला मोठी बनवेल. पण त्यासाठी या मातीमध्ये मिसळून जाणं गरजेचं आहे. जो मातीमध्ये मिसळला तो या ठिकाणी पुढे गेला. या ठिकाणी अप्पासाहेबांच्या आणि भाईंच्या त्यानंतर नानासाहेबांच्या चरणी भारतीय सरांच्या चरणी त्यानंतर तात्यासाहेबांच्या चरणी मी वंदन करतो आणि या ठिकाणी माझे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कुमार सर. आप्पासाहेबांचे विद्यार्थी आहेत आपले माझे मुख्याध्यापक कुमार सर. आणि सर आप्पासाहेबांची कृपा दृष्टी आपल्यावर नेहमीच राहणार आहे. आप्पासाहेबांना सुशील सहचारणी म्हणून बाई या पत्नी म्हणून लाभल्या. जणू गंगेला यमुना मिळाल्या आणि सरस्वतीसह ही ज्ञानगंगा दुथडी करून वाहू लागली. धन्यवाद कुमार सर. यानंतर NSB स्कूलचे प्रशासन अधिकारी श्रीमान जगताप सर यांना काही अवधाने कारणास्तव जावं लागणार आहे. तेव्हा आपल्या प्रशालेचे अध्यक्ष श्रीमान जी धोत्रे सर यांना मी विनंती करते की त्यांनी एक शाल, श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. यानंतर मान्यवरांमध्ये उपस्थित असलेले श्रीमान क्षीरसागर सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
Good morning, everyone. Dignitaries on the dais, all people of Gurgaon, and my dear students. Actually, it's a great pleasure and honor for me that you people have called on this auspicious occasion of 35th death anniversary of Honorable Anandarao Dhotare sir, and his legacy continues till Sanjay Dhotare sir. Last 2 years I am working in the NSP school, and I am hearing lot many things about Dhotare school, and this helping each other, this thing is going on, and I assure you on behalf of Lok Sabha Pratishthan, whatever any type of help you people need, we will stand for you. This is my promise to Ketan sir and other Dhotare school people. And once again, from bottom of my heart, I thank the entire Dhotare fraternity for calling us for this occasion, and all the very good best for your entire journey ahead to molding the children for their future betterment. Thank you very much. धन्यवाद सर. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले श्रीमान उत्तम अण्णा भोंडवे यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज श्रद्धेय आप्पासाहेब धोत्रे त्याप्रमाणे त्यांचे साहित्य योगदान दिलं ते सर्व सहकारी त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त एक आदरांजली वाहण्यासाठी कृतज्ञता करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला. मी प्रथम त्या सर्व श्रद्धेय महापुरुषांना वंदन करतो. मित्रहो, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वारे सर बाबलेवाडी यांनी आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांच्या जीवनातले कार्यसंबंधी अनुभव व्यक्त केले. विरोध असताना सुद्धा ठामपणे उभं राहून सामाजिक बांधिलकी मानून, शैक्षणिक क्षेत्राची बांधिलकी मानून मी काय करू शकलो हा आपण धडा दिला. त्याचबरोबर शैक्षणिक शासन संस्थेमध्ये किती लोक त्रास देत असताना सुद्धा आपल्या मनातलं ध्येय ते धरून नेणं आणि अहंकाराला वर्ज करणं, आणि असं असताना त्यांची बदली केल्यानंतर ते नव्या ठिकाणी गेले. तीच पद्धतीने त्यांच्या कामाचा ठसा सिद्ध केलं. असा वारे गुरुजी आपला अनुभव सांगितला. शैक्षणिक क्षेत्र इतर क्षेत्रापेक्षा अतिशय पवित्र आहे, कारण तिथं गुरुजी सर ही शब्द फार महत्वाचे आहे. आज कार्यक्रमानिमित्त कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वारे सर, त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष धोत्रे सर, उपाध्यक्ष, मला विशेष वाटलं इथं सर की शाळेचे माजी मुख्याध्यापक कुंभार सर असतील, वाकारे सर असतील, लोके सर असतील, सर्व उपस्थित जातीने राहिले असं दुर्बल उदाहरण मला दिसते लक्षात. कारण या सर्व शिक्षकांनी रिटायर झालं तरी त्या संस्थेची शाळेशी ही बांधिलकी मानलेली आजपर्यंत तशी असं दुर्मिळ उदाहरण दिसतं. म्हणून तुमच्या त्या सर्व सेवानिवृत्त शिक्षकांना ते उपस्थित राहिले तुम्हाला धन्यवाद देतो. अशी बांधिलकी कायम राहो. यापुढे सुद्धा त्या संस्थेतून जे जे शिक्षक निवृत्त होते त्यांनी यांचाच आदर्श घेऊन शाळा माझी आहे, मी शाळेत आहे, गाव माझं आहे हा विचार कायम सर्वी ठेवा असं मला वाटतं. बंधुराव मित्रांनो, आपण पाहतो मानव जन्म दुर्लभ होईल बारोबारी, मरणांची सर्व सरे मागे फक्त कीर्ती उरेल. त्या विचाराप्रमाणे खऱ्या अर्थाने माणसाचा मृत्यू झाल्यानंतर शरीर जाणारच आहे. पंचमहाभूताने शरीर जाणारच आहे, पण राहील काय तर त्याचं कीर्ती राहील. कालच आपण संत सावता महाराज, संत नामदेव महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती आणि सावता महाराज पुण्यतिथी आपण कार्यक्रम साजरा केला. कित्येक वर्ष झाले ज्ञानेश्वर असेल, तुकाराम, शिवाजी महाराज हे महापुरुष होऊन गेले, पण त्यांच्या जयंत्या स्मृती आपण साजरे करतो. त्यांनी समाजासाठी, राष्ट्रासाठी, देशासाठी जे केले त्या निस्पृहता, अहंकार मुक्त जीवन, प्रामाणिकपणा हे निश्चित. पण त्यांचा खऱ्या अर्थाने तुमचे आमचे आपण एखाद्या वेळेस आपले आई वडील असतील, आजोबा असतील, ते पूर्वज असतील, यांच्या घरामध्ये आपण त्यांचे स्मृती साजरे करत नाही, परंतु त्या महापुरुषांच्या स्मृती त्यांनी विचारधारा आपल्याला मागायची ठेवलेली आहे.
शहराने गेले पण ते विचारधाऱ्यावर आपण चाललो, देश चालला, जग चाललं. पण खऱ्या अर्थाने आज आता दिवस आमचे 500 सर आमच्या लोणीगंजला शिक्षक होते, मुख्याध्यापक होते, पण तुमच्या संस्थेने त्या आमच्या ते निकाल झाल्यानंतर तुमच्या संस्थेने योग साधला आणि 500 जणांचा उपयोग करून घेतला. खऱ्या अर्थाने आमचे वर्गीय नारायण पुढे त्यांनी या संस्थेसाठी त्याचप्रमाणे लोकसंख्याचे धोत्रे आणि सगळे त्यांचे सहकारी असते, कार्यकारी मंडळ आणि गावकरी. आज ते शाळेच्या चित्रीचं नाव सांगितलं मला की एका संस्थेने आम्हाला वरचा माझा बांधून द्यायचं ठरवलेलं आहे. का तुमची प्रगती पाहून, तुमचं कार्य पाहून, तुमची शाळेविषयी तळमळ पाहून ही संस्था भारावून गेली असते. तिथं कोणताही की दरवर्षी कार्यक्रम येत असतो, पण तुमच्या संस्थेचं गावकऱ्याचं वेगळं वैशिष्ट्य की प्रत्येक वेळेस अतिशय निवडलेला समाजाचा चांगला व्यक्ती, आदर्श व्यक्ती तुम्ही बोलवता आणि त्या विद्यार्थ्यांना असतं, शिक्षण असतं, ग्रामस्थांना असतं, त्याचे विचार ऐकायला लावता. हे महत्वाचे. हा बाकी ठिकाणी आम्हाला कुठे दिसत नाही. माझ्या लोणीगंज शाळेमध्ये सुद्धा मला दिसत नाही तिथे आपण किती दिसत नाही आमच्या, कारण समन्वय नाही. आमच्या लोणीगंज मध्ये ग्रामस्थ आणि शाळा समन्वय नाही. हा माझा फुलगावची धोत्रे शाळा आणि आमचे ग्रामस्थ असे समन्वय. शाळा फुलगावच्या लोकांना वाटतं शाळा आमची, शाळेला वाटतं गाव आमचे. हा जो संबंध निर्माण झालेला असे वेगळा आहे. खऱ्या अर्थाने मागे एकदा सर मला म्हणले, शाळेत आल्यानंतर लोक सर म्हणले अण्णा आम्हाला थोडी मदतची आवश्यकता आहे. मला हरकत नाही, तुमच्या जानेवारीमध्ये मी माझ्यामध्ये काय हरकत नाही, तू मदत करतो. मी त्यांना मदकाम केला. त्याचप्रमाणे मला सांगायला आनंद वाटतो की विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, 10वी पास झाले, 12वी पास एवढं थांबायचं नाही. आपल्या पुढं काय आदर्श आहे, कोणतं IAS आहे, IPS आहे, त्या परीक्षा आहे, लक्षात घ्या, त्या दिल्या पाहिजे तुम्ही. लक्षात घ्या, आपण एवढं थांबायचं नाही. आपले ध्येय त्या वयामध्ये निश्चित झाले पाहिजे. म्हणून माझ्या अभ्यासिकेमध्ये संत तुकाराम स्पर्धा अभ्यासिकेमध्ये आजही माझ्याकडे 100 विद्यार्थी आणि आज तुम्हाला आनंद वाटतो सांगायला. कालचा MP चा रिझल्ट आउट झाला, त्यामध्ये आमचे वर्गाचे कोळशे, सरस्वती केलेकर आणि कोरेवाचे लोंढे 3 मुलं पेशाय झाली. लक्षात घ्या, 3 मुलं पेश आहे. त्याचबरोबर आतापर्यंत आपल्या ग्रामीण भागामध्ये लक्षात घ्या, आपला प्रिशिबल समाज कोणी किंमत येत नाही. वर्गबाहेर समाजामध्ये पेशाय असले नमस्कार करतात. जी आपल्या समाजामध्ये रुळलेली वाट आहे त्या महाअभ्यासिके आतापर्यंत 26 पेशाय झाले. किती? 26 पेशाय झाले. आपल्या ग्रामीण भागामध्ये पेशामध्ये वेगळे करायचे कसे आतापर्यंत कसे 70 अधिकारी झाले. विद्यार्थ्यांना सांगतो एवढं थांबू नका, एवढं थांबू नका सर, एवढं थांबू नका. मुलांना त्यांचं मोटिवेशन दाखवा, हे निश्चित करा. बाबाने अधिकारी व्हायचे, तुला समाजाचं काम करायचंय, तुझ्या बुद्धिमत्ता आहे, त्याला सकारात्मक विचार संधी द्या. निश्चितपणे त्या मार्गात या निमित्तानं आता कार्यक्रम आयोजित केला. तुम्हाला धन्यवाद देतो. मला बोलवलं, सत्कार केला, तुम्हाला देतो. आणि त्या सर्व महापुरुषांना आमचं लोणीगंज ग्रामस्थ असतील, आमचं प्रबोधन केंद्र असते आणि संत तुकाराम अभ्यास सर्वांना मी आदरांजली वाहतो. थांबतो. जय राम कृष्ण हरी. पुतळे उभारून खरंच स्फूर्ती मिळते का? पुतळे उभारून खरंच स्फूर्ती मिळते का? सवयीचं झाल्यावर त्याच्याकडे नजर तरी वळते का? हाच मतितार्थ अण्णांनी दिलेला आहे. त्यांच्या कार्य आपण पुढे नेणं हीच खरी आदरांजली ठरते. हा अमोल विचार त्यांनी व्यक्त केलेला आहे. धन्यवाद अण्णा. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, 1860 सालापासून हा शैक्षणिक यत्न सुरू आहे. ज्ञानदानाचं कार्य सुरूच आहे आणि धोत्रे कुटुंबाची 5वी पिढी या शैक्षणिक यज्ञामध्ये आपली आहुती देत आहे. आजच्या या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमासाठी मी अध्यक्ष विचार व्यक्त करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्रीमान संजयजी धोत्रे यांना विनंती करतो की त्यांनी आपले अध्यक्ष विचार या ठिकाणी व्यक्त करावे. ताट बसा सर्वजण, ताट बसा. फुलगाव श्री शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष माननीय संजयजी धोत्रे. आज आप्पासाहेबांच्या 35व्या पुण्यस्मरणानिमित्त आणि आपल्या शाळेच्या वाढीस ज्यांनी आपल्या सर्वस्व अर्पण करून काम केलं, सर्वांच्या स्मृतीनिमित्त
कृत्य दिन म्हणून आपण आज साजरा करीत आहोत आणि त्या निमित्त आपणाला त्याच तोला मोलाचे असे वारे सर हे भेटलेले होते. आपण गेली जवळजवळ 35 वर्ष आपला जो प्रघात पडलेला आहे की राष्ट्रपती पारितोषिक मिळवणारा शिक्षक हा आहे. हा आपण त्याचा त्या दिवशी संस्थेतर्फे सन्मान करत असतो आणि त्या दृष्टीने आज आपल्याला आपल्या शाळा जी आहे ती ज्या तत्वांवरती पूर्वीपासून चाललेली आहे तीच तत्व पुढे नेणारा म्हणजे गावकऱ्यांच्या सहभागातून पूर्ण शाळा कशी चालवावी त्याचा आदर्श नमुना असलेले वारे सर भेटले आणि त्यांनी आपल्याला बहुमूल्य असं आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांना तर आपण धन्यवाद देऊ आणि त्यानिमित्त उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि जे आपल्या इथं त्या सर्वांना मी आभार मानतो. अप्पासाहेबांनी आज 35 वर्ष झाली पण जी काही त्यांच्या कारकीर्द आहे ती इथील सर्वात लोकांना माहिती आहे आणि त्या दृष्टीने आपण प्रत्येक जण त्यांचं प्रत्येक ठिकाणी अगदी मार्गदर्शन घेत गेलो आणि त्या दृष्टीने शेवटपर्यंत त्यांनी आपल्याला जी काही सहकार्य मार्गदर्शन केलं त्या तत्वावर आपण आत्ताची जी वाटचाल आहे ती करीत आहोत आणि तेच कार्य जे धोत्र्यांच्या 4 पिढ्यांनी केलेलं आहे तेच आपण पुढे नेऊन त्या सर्व गावकऱ्यांचा जो सहभाग आहे तो जास्तीत जास्त आपण घेत आहोत आणि त्या दृष्टीने आपण एक एक पाऊल कायम पुढे टाकत आहोत. दरवर्षी आपण नवीन नवीन उद्दिष्ट आणि नवीन नवीन गोष्टी करण्याचा एक जो संकल्प केलेला आहे त्या दृष्टीने आपण पुढे चाललेलेच आहोत. अप्पासाहेबांनी पहिल्यापासून गावकऱ्यांच्या सहभागातून आणि गावकऱ्यांच्या मदतीने सर्व काम केली आणि ज्या वेळेस त्यांना राष्ट्रपती पारितोषिक मिळाले त्यावेळेस गावकऱ्यांतर्फे त्यांचा अत्यंत मोठ्या प्रमाणात असा सर्व पंचक्रोशीतील सर्व गावकरी उपस्थित राहून एक मोठा सत्कार केला होता आणि त्या सत्काराला उत्तर देताना अप्पासाहेबांनी सांगितलं होतं की आज हा जो काही सन्मान होत आहे त्यात माझा अत्यंत खारीचा वाटा आहे की रामाने जो लंकेला जाताना सेतू बांधलेला होता त्या खारेने जो वाळूचे कण टाकून जो एक मदत केलेली होती त्या कामामध्ये त्या वाटा आहे आणि मला सहकार्य करणारे जे काही ग्रामस्थ जे काही विद्यार्थी आहेत त्या सर्वांच्या मदतीमुळेच मी हे करू शकलो आणि हा सन्मान हा सर्वांचा आहे. आणि त्या दिवशीचा तो गावकऱ्यांचा आणि सर्वांचा उत्साह आणि त्यानंतर 4 ऑगस्ट रोजी जेव्हा अप्पासाहेबांचं निधन झालं पुण्यात तेव्हा सर्व गावकऱ्यांच्या इच्छेनुसार आणि सर्वांच्या एक विचार होता त्याप्रमाणे त्यांचा शेवटचे संस्कार जे आहे त्या फुलगावमध्ये आपण महादेव मंदिराच्या समोर त्यांच्या केले होते आणि त्यावेळेस जी काही गावकऱ्यांची आणि पूर्ण लोकांची जी एक शोकाकुल आणि दुःखी जे लोक होते ते आणि त्या दिवशी अंत्यसंस्काराच्या वेळेस नदीच्या दोन्ही तीरावरती म्हणजे फुलगावच्या बाजूने तर होतात पण आपटीच्या बाजूने सुद्धा बरेच लोक तिथं त्यावेळेस उपस्थित होते
आणि सर्वांनी अत्यंत शोकाकुल अशा वातावरणात तेव्हा आप्पासाहेबांचा निरोप दिला होता. पण प्रत्येकाने जी जिद्द होती की त्यांनी केलेले काम जे आहे ते पुढे आपल्याला चालवायचे आहे आणि ते जास्तीत जास्त पुढे न्यायचे आहे. त्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करून त्या दृष्टीने तीच खरी श्रद्धांजली ही आप्पासाहेबांना आणि या संस्थेच्या शाळेच्या वाढीसाठी त्यांनी मदत केली त्या सर्वांना खरी श्रद्धांजली तेव्हाच होईल. आणि त्यासाठी आपण सर्वजण अत्यंत प्रयत्न करू आणि प्रत्येकाच्या सहभागाचा कायम विचार करू आणि त्या दृष्टीने आपली जास्तीत जास्त प्रगती करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. एवढंच बोलतो आणि सर्व उपस्थितांचे एकदा सन्मान करतो, आभार मानतो सगळ्यांचे. आणि अण्णा आपल्या इथं उपस्थित आहे, दोनवे अण्णा. आणि काही दिवसापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आप्पासाहेबांचा एक फोटो पाहिजे म्हणून आपण त्यांना एक फोटो पाठवला होता. त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या जी संस्था आहे त्या ठिकाणी 100 सगळ्या म्हणजे व्यक्तींचे, लोकमान्य व्यक्तींचे फोटो लावले आणि त्याच ठिकाणी आप्पासाहेबांचाही एक अत्यंत सुंदर असा फोटो त्यांनी आपल्या त्या भागातल्या एक मोठ्या माणसाच्या याने आणला. त्याबद्दल त्यांचेही खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद अध्यक्ष. आप्पासाहेबांच्या आठवणीमध्ये, आपल्या वडिलांच्या आठवणीमध्ये आपण भाऊ झाला. आप्पासाहेबांचा वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे आणि हा वाढलेला शैक्षणिक वटवृक्ष आणखी आपल्याला पुढे वाढवायचा आहे. धन्यवाद. यानंतर आभार व्यक्त करणं ही आपली संस्कृती. तेव्हा या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी मी सुमान जाधव सर यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला कृतज्ञता दिवस हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या संस्थेचे अध्यक्ष संजयजी धोत्रे यांनी आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल आपण सर्वांनी जोरदार हात वरती करून टाळ्या वाजवून आपण त्याचा आभार व्यक्त करूया. या कार्यक्रमासाठी पुण्यावरून धोत्रे कुटुंबीय आलेले आहेत. यामध्ये चंद्रकांत इनामदार, हेमाताई इनामदार, मीनाताई जोशी, मृणालिनी गुप्ते आणि सायली विजय धोत्रे या सर्वांचा आपण टाळ्या वाजवून आभार व्यक्त करूया. त्याच पद्धतीनं आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष नारायणराव धुळे, खजिनदार नामदेवराव वागस्कर हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे आपण टाळ्या वाजवून आभार व्यक्त करूया. या कार्यक्रमासाठी भरपूर असे ग्रामस्थ आलेले होते, पाहुणे आलेले होते. यामध्ये अण्णासाहेब वागस्कर, पानताजी साकोरे, माजी सरपंच पोपटराव धुळे यांचे आपण टाळ्या वाजवून आभार व्यक्त करूया. माजी मुख्याध्यापक कुंभार सर, लोंढे सर, माखारे सर, भांबरे गुरुजी, भांबरे मॅडम हे सर्वजण उपस्थित झालेले आहेत. त्याबद्दल त्यांचाही आपण टाळ्या वाजवून आभार व्यक्त करूया. NSB विद्यालयाचे जगताप सर, क्षीरसागर सर यांचाही आपण आभार व्यक्त करूया. त्याच पद्धतीनं शांताराम साकोरे, आप्पासाहेब साकोरे, मल्हारी चौधरी, आदिनाथ साकोरे यांचे आपण टाळ्या वाजवून आभार व्यक्त करूया. या कार्यक्रमासाठी खास करून ग्रामस्थ जे उपस्थित होते, बरेच ग्रामस्थ गेलेले आहेत, तरी सुद्धा त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आपण त्यांचा आभार व्यक्त करतोय. माधवराव धुळे, अतुल शिवले, निलेश जगताप, दिलीप चांगळे, अर्जुन वागस्कर, गुलाबराव येवले, भिलारे कुटुंबीय, भिलारे मॅडम, त्याच पद्धतीनं
कृष्णा पिटेकर, रवींद्रनाथ पवार, भागवत पाटील, सतीश कोठावळे सर, प्रकाश वाबळे सर असे अनेक जण या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले होते. त्यांचंही आपण टाळ्या वाजवून आभार व्यक्त करूया. विद्यार्थी मित्रांनो, पाऊस जोरात चालू आहे, त्यामुळे आपल्याला कार्यक्रम आतमध्ये घ्यावा लागलेला आहे. तर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी वर्गामध्ये बसलेले आहेत आणि वर्गातून या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत. तुम्ही अतिशय छान पद्धतीने शांत बसलेले आहात, त्याबद्दल आम्ही सगळे इथं असणारे व्यक्ती तुमचा आम्ही टाळ्या वाजवून गोड गोड कौतुक करतो. या कार्यक्रमासाठी सर्वांचं काही नाव घेता येत नाही, जर कोणाचं राहिलं असेल तर मी क्षमा मागतो आणि सर्वांचं परत एकदा आभार व्यक्त करतो. आणि विद्यार्थ्यांसाठी खास सूचना आहे, तुम्हाला नक्की भूक लागली